स्वतःला इंटरनॅशनल गॉड म्हणून घेणाऱ्या एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झालाय। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातल्या मिरगावमध्ये अशोक खरातनं आपल्या दहशतीनं संपूर्ण गावाला वेठीस धरलं होतं। पोलीस प्रशासनातील काही लोकांच्या मदतीनं त्यानं थेट गावकऱ्यांना तुरुंगात धाडण्यापर्यंत मजल मारली होती। खरात नाव जरी घेतलं तरी काही गावकरी भीतीनं कापतात। हे संपूर्ण प्रकरण काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून। काय करलं पाहिजे आम्ही सांगा। इथपर्यंत आम्हाला त्रास आहे याचा। हा मिरगाव नकोय आम्हाला। साहेब म्हणजे सगळ्या जगाचा बाप आहे आणि तो साहेब पण लोकांना सांगायचा आय एम इंटरनॅशनल गॉड, आय एम इंटरनॅशनल गॉड, आय एम इंटरनॅशनल गॉड। ही दहशत आहे नुकत्याच गजाआड गेलेल्या अशोक खरातची। नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातलं मिरगाव, जिथून लोकांच्या श्रद्धेचा बाजार या भोंदूबाबाने मांडला। पण मंदिराच्या नावानं गावात शिरलेल्या खरातनं हळूहळू गावातल्या लोकांवरच दमदाटी करायला सुरुवात केली। गावकऱ्यांना या अशोक खरातनं इतका त्रास दिला की खरात हा अनेकांसाठी दहशतीचं दुसरं नाव बनला होता। खरातचं ऐकलं नाही तर थेट जेलची हवा खावी लागेल अशी खुली धमकी तो द्यायचा। आणि हेच या खरातनं विठ्ठल हिंगेंच्या दोन्ही मुलांसोबत करून दाखवलं। या भोंदूबाबाची एका हसत्या खेळत्या कुटुंबावर वक्रदृष्टी पडली आणि एक हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं। साहेब आम्हाला इतका काही त्रास आहे, काही माप नाही। इतकी दहशत आहे का आम्ही रडतो त्याच्या समोर। इतकेपर्यंत माझ्या दोन मुलांना जेलमध्ये घातलेले साहेब। काय सांगायचं, खोटे आरोप करू हे दोघं जण पोल उपटतील का साहेब? वीज बोर्डाचे साहेब हाताशी धरून त्याच्या बंगल्यावर बोलून त्यांच्यावर दबाव आणून यांना करोनाच्या काळामध्ये 10 दिवस जेल भोगावं लागलं। कुठपर्यंत सहन करायचं साहेब आम्ही सांगा। काय करलं पाहिजे आम्ही सांगा। इथपर्यंत आम्हाला त्रास आहे याचा। हा मिरगाव नकोय आम्हाला। त्या असिस्टंटचे तो असिस्टंट त्यांचं ऐकतो, त्याची आमची दुश्मनी नाही आहे। त्याचे साहेबांचे आम्ही कुठं बांध कोरलेले नाही आहे किंवा आम्ही त्यांच्याकडे पैसे मागितलेले नाही आहे। आणि एवढा बुट्टा शिंगे, रमेश शिंगे, माधव हिंगे हा मला त्याला सांगून तो साहेब आम्हाला त्रास देतो साहेब। खरात पुढे गावकरी किती हतबल होते हे या ग्रामस्थानं मांडलेल्या भावनांमधून दिसतंय। पण हे सगळं करताना भोंदूबाबा खरातला काही अधिकारी आणि राजकारण्यांचंही पाठबळ असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा खरात स्वतःला इंटरनॅशनल गॉड म्हणायचा। तसंच वावी पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा खरातला साथ द्यायचे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे जेव्हा प्रशासन पण या भोंदूबाबाच्या इशाऱ्यावर नाचू लागलं तेव्हा गावकऱ्यांना कोणाचाच आधार राहिला नाही आणि गावात खरातची दहशत पसरली। तो जो त्याचा असिस्टंट म्हणून काम करतो रमेश हिंगे, हा आमच्या साहेब म्हणजे सगळ्या जगाचा बाप आहे आणि तो साहेब पण लोकांना सांगायचा आय एम इंटरनॅशनल गॉड। त्याचे हे प्रत्येक शब्दामध्ये वाक्य वापरायचं का आय एम इंटरनॅशनल गॉड म्हणजे मी पूर्ण जगाचा देव आहे असं सांगायचं आणि सगळ्यांवर दबाव आणून खूप गोरगरिबी लोकांना खूप त्रास दिला। त्याचा त्रास आम्ही पण स्वतःही भोगला। स्थानिक वादामुळे त्यांनी राजकीय दबाव आणून जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्यानंतर ग्रामसेवक यांच्याकडून खोटे गुन्हे दाखल करून कामावून कमी केलं। त्याचा दुःख नाही आम्हाला, पण असं बऱ्याच लोकांच्या विषय पण केलेले त्यांनी। ताई तुम्हाला काय काय त्रास झाला इकडे? त्रास पोरांना झाला, तोच फक्त आमच्या मुलांना त्रास केला ना त्यांनी, त्याचं दुःख आम्हाला झालं। स्वतःला इंटरनॅशनल गॉड बनवणारा हा खरात गावातल्या वेगवेगळ्या योजना देखील स्वतःसाठी वापरायचा असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। तसंच इंग्रजांपेक्षाही जास्त त्रासदायक वाटावी इतकी यंत्रणा त्याच्या हिशोबानं चालायची असंही गावकऱ्यांचं म्हणणं आहे। आता इथले 2 सदस्य आहे का ग्रामसेवकची, त्यांची काहीतरी बाचाबाची झाली असेल काय, पण इकडं वशिला आहे तिथं लगेच सस्पेंडच करून टाकली। काय म्हणजे हांगा असंच ना, मग तुमचा वशिला आहे ना, तुम्ही कलेक्टर जर तुमच्या खाली बसतो आणि तुम्ही खुर्चीवर बसत्या तर मग हे गरीब दुबळे जे लोक आहे यांना माझ्या हिशोबानं हेच नाही कोणी असू, इंग्रज सरकाराचाच काळ चांगला होता ना, मग सर समान होता तू। आता तसा नाही ना, मग इंग्रजापेक्षा भंगार काळ झाला ना। संस्थानांतर्गत जी पाण्याची टाकी ती हिंगे वस्ती म्हणजे आता इकडे पाठीमागे एक 100 लोकांची वस्ती, त्या वस्तीसाठी मंजूर झालेली
पाणी टाकी त्यांनी तिथं वापरलेली. त्यानंतर योजनेच्या पाण्याच्या संस्थांच्या योजनेची जी लाईन आणलेली आहे त्यांनी ती शेतीच्या कामासाठी वापरलेली आहे. खरातची रोज नवनवी प्रकरणं समोर येत आहेत. खरात आज तुरुंगात आहे, पण मिरगावचे ग्रामस्थ अजूनही भीतीच्या सावटाखाली आहेत. स्वतःला इंटरनॅशनल गॉड म्हणवणारा खरात हा लोकांच्या आयुष्याशी खेळणारा राक्षस निघालाय. भक्तीच्या नावाखाली शक्तीचा गैरवापर करत त्याने स्वतःचं साम्राज्य उभं केलं. उशिरा का होईना पण खरातवर कारवाई झाली आहे. मग आता खरातला साथ देणाऱ्या प्रशासन, अधिकारी आणि पोलिसांवर ही कारवाई होणार का? आणि ज्यांचं कुटुंब उद्ध्वस्त केलंय त्या हिंगे कुटुंबाला न्याय मिळणार का, हा प्रश्न विचारला जातोय. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.